श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मीन राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच काय की मीन राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मीन राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात, सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, राजकारणाची त्यांना आवड असते, आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्या पूर्णपणे पार पाडत असतात। मीन राशी राशीचक्रातली शेवटची रास आहे, म्हणजेच 12व्या नंबरची रास आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत। मित्रांनो, आताच मीन राशीला 7.5 चालू आहे। 7.5 कुठल्याही प्रकारचे घाबरण्याचे कारण नाही। आपले कर्म चांगले ठेवा। आपले जर कर्म चांगले असेल तर देव सुद्धा तुम्हाला चांगलेच फळ देत असतो। त्यामुळे नेहमी कर्म चांगले ठेवा, प्रयत्न करा, यश नक्कीच मिळणार आहे। अशाच मीन राशीच्या व्यक्तींना येणारा मार्च महिना कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो मीन राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची गरज असणार आहे। त्यामुळे व्यायाम करा, योगा करा आणि चांगला आहार सेवन करा। म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याला अपायकारक करेल असा कुठल्याही प्रकारचा आहार सेवन करू नका। चांगले फळ खा, व्यायाम करा आणि योगा देखील करा। प्रवासादरम्यान मात्र थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे। प्रवासात तुम्हाला ताणतणाव जाणवणार आहे, डोकेदुखीचा त्रास होणार आहे, थोडंसं पोटदुखीचा त्रास होणार आहे। त्यामुळे प्रवासादरम्यान खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या। तुम्ही काय खाताय, काय पिताय याकडे लक्ष द्या। एकंदरीत मीन राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो अत्यंत चांगला जाणार आहे आरोग्याच्या बाबतीत। फक्त तुम्हाला प्रवासादरम्यान तुमची तब्येतीची काळजी घ्यायची आहे। जे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असतील, त्या महिला वर्गाला, ज्येष्ठ नागरिकांना जर बीपी शुगरचा त्रास असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या। दुखणं अंगावर अजिबात काढू नका, डॉक्टरचा सल्ला मात्र नक्की घ्या। येणारा काळ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडासा त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत त्रास देणारा असल्यामुळे तुम्हाला व्यायाम करायचा आहे, योगा करायचा आहे, निदान चालण्याचा व्यायाम देखील करायचा आहे। थोडंसं सकाळी लवकर उठून तुम्ही चालायला जात जा। मीन राशीच्या व्यक्तींना येणारा मार्च महिना हा आरोग्य चांगलं जाणार आहे। कुठल्याही प्रकारचा मेजर इश्यू म्हणजेच काय की मोठ्या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाही। त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी मीन राशीच्या येणारा जो मार्च महिना आहे तो अत्यंत चांगला असणार आहे। वरिष्ठ तुमच्या खुश राहतील, वरिष्ठांची मर्जी तुम्ही सांभाळणार आहात, तुमचे सहकारी तुम्हाला मदत करणार आहे। एकंदरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळणार आहेत। तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या मार्च महिन्यात होऊ शकते। त्याचबरोबर बघा की नवीन जबाबदारी तुम्हाला मिळाल्यामुळे पगार वाढ सुद्धा तुमचा होऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या युवक युवतींना नोकरी नाही अशा नवीन युवक युवती ज्या आहेत की त्यांना नोकरीची आवश्यकता आहे अशा लोकांना येणाऱ्या मार्च महिन्यात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला होता किंवा मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतं। म्हणजेच काय, एकंदरीत ज्यांना नवीन नोकरी पाहिजे आहे किंवा नोकरीची ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना येणाऱ्या मार्च महिन्यात नोकरी लागण्याची चांगली संधी प्राप्त होणार आहे। आणि जर तुम्हाला विदेशात नोकरीसाठी जायचं असेल ते सुद्धा तुमचं स्वप्न विदेशात जाण्याचं पूर्ण होणार आहे। ज्यांना विदेशात काय नोकरीच्या ठिकाणी काही अडथळे येत होते ते अडथळे पण मार्च महिन्यात दूर होणार आहे आणि तुमचं विदेशात जाण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे। एकंदरीत काय, नोकरदार वर्गासाठी मीन राशीच्या मार्च महिना हा अत्यंत चांगला जाणार आहे। फक्त थोडंसं आपल्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे। कुठल्याही प्रकारचे कोणाशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा। कोणालाही अपशब्द बोलू नका। नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या सहकाऱ्यांशी बोलताना, वरिष्ठांशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवूनच बोला। तुम्ही जेवढे गोड बोलाल तेवढे तुमची कामं चांगली होणार आहेत। त्यामुळे कोणाशीही बोलताना गोड बोला। तुम्हाला जरी राग आला असेल तरी त्याच्याशी आडवं तिडवं न बोलता त्याला गोड शब्दात त्याला समजून तुम्ही सांगू शकता।
एकंदरीत काय की नोकरदार वर्गाला जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्या शब्दात तुमच्या जिभेवर साखर पाहिजे आणि ती साखर असल्यामुळे तुमची सर्व कामं ही व्यवस्थित पार पडणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमच्या आर्थिक बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो मीन राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला असणार आहे. आर्थिक तुमची प्रगती होणार आहे. तुमचा रोजचा जो इन्कम असेल तो तुमचा वाढणार आहे. फक्त तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. जो अनावश्यक खर्च असेल तो तुम्हाला टाळायचा आहे. कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च तुम्ही करू नका आणि ती झालेली बचत गुंतवणुकीसाठी वापरा. आणि येणाऱ्या काळात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीत चांगल्या प्रकारचा फायदा मिळणार आहे. मित्रांनो, जागेत गुंतवणूक करा, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला त्याचं चांगलं फळ येणाऱ्या काळात मिळणार आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. डोळे झाकून कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. आमिषाला बळी पडून गुंतवणूक करू नका. आधी शिका आणि मग गुंतवणूक करा. ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्याचा अभ्यास परिपूर्ण करा आणि मगच तुम्ही ती गुंतवणूक नक्की करा. तरच तुम्हाला यश मिळणार आहे. यशस्वी तुम्ही होणार आहात. आर्थिक बाबतीत मीन राशीच्या व्यक्तींना मार्च महिना अत्यंत चांगला जाणार आहे. प्रभावशाली असं व्यक्तिमत्व मीन राशीच्या व्यक्तींचं असतं. राजकारणात त्यांना आवड असते, समाजात कार्यात त्यांना आवड असते. त्यामुळे सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला येणारा मार्च महिना अत्यंत चांगला असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमची उलाढाल होणार आहे. कुटुंबात एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन झाल्यामुळे कुटुंबातील वातावरण अत्यंत चांगलं असणार आहे. कुटुंबातील वातावरण तुमचं चांगलं असल्यामुळे कुटुंबात तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फिरण्यासाठीचा आनंदसुद्धा घेणार आहात. एकंदरीत काय की मार्च महिना तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया वैवाहिक जीवनसुद्धा तुमचं अत्यंत चांगलं असणार आहे. जोडीदाराचं आणि तुमचं चांगलं पटणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेणार आहात, जोडीदार तुम्हाला समजून घेणार आहात. फक्त तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी मार्च महिन्यात घ्यावी लागणार आहे. थोडंसं त्यांना दुखणं, पोटदुखी, थंडी ताप याचा आजार जाणवणार असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कुटुंबातील वातावरण अत्यंत आनंदाचं तुमचं असणार आहे. तुमच्या जोडीदाराचा पण मूड चांगला असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात. एकांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि मित्रांनो, काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. दर शनिवारी शनी महाराजांना काय तिळवर तेल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की हनुमान चालीसाचे वाचन तुम्हाला करायचे आहे. एकंदरीत काय मित्रांनो की मीन राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो अत्यंत चांगला असणार आहे. महिला वर्गाला चांगला जाणार आहे. महिला वर्ग मौल्यवान काही दागिन्यांची खरेदी करू शकतो. मौल्यवान वस्तूची खरेदी महिला वर्ग करू शकतो. म्हणजेच एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. श्री स्वामी समर्थ.